बरं बरं बघतो. बरं बरं. आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की पूर्वीपासून गायरान जमीन आणि जी जमिनी आहेत त्याच्यावरती आमचा पारधी समाज संख्यानं ते लोक सगळे राहतात तिथं पूर्वीपासून. त्यांच्या बापदादाचे त्यांचे सातभारे निघत असतानासुद्धा सरकार म्हणतं आहे की ही आमचीच गायरान आहे आणि गायरान वाटप करता येत नाही. असं कसं काय करता येत नाही? त्यांच्या पूर्वीचे 4-4, 5-5 पिढ्याचे त्यांचे पुरावे आहेत त्यांच्याकडं. तरी पण साहेब लोक म्हणतात की तुम्ही वरी जावा, वरल्या सरकारनं जेव्हा देतील तेव्हा तुम्हाला आम्ही याची वाटप करणार आहेत असं म्हणतात. आणि तुम्ही जिथं राहतात तिथं राहा आणि कसून खा, बाकीचं काही म्हणू नका असं सरकार इथले उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर साहेब म्हणतात. मग आता आपण कलेक्टर साहेबासोबत चर्चा केली, नेमकं चर्चा केली. काय बोलले ते? त्यानं असे बोलले की तहसीलला जावा आणि तहसीलवाले म्हणतात कलेक्टरला जावा. कलेक्टरकडे आलं की तहसीलला जावा म्हणतात, तहसीलदाराकडे गेलं की म्हणतात कलेक्टरकडे जावा. म्हणजे तुमचा काहीतरी ह्याच्यामध्ये निर्णय होईल असं आम्हाला अपेक्षा येत आहे. आणि प्रत्येका जिल्ह्याचे गायरान जमिनीचे सातभारे त्यांच्या नावी निघतात. आणि धाराशिव जिल्ह्यासाठी असं काय झालेलं आहे की कुठं काय अडकलं हे काहीच समजेना. जिथले तिथं लोक ठप्प आहेत आणि सरकार दरबार कामं काहीच करीत नाहीत. तिथं येऊन स्वतः चौकशी करावं की त्या जमिनीमध्ये कोण आहेत, काय आहेत, कोणाची जमीन आहे, काय आहे, असं काही नाही. तिथल्या ग्रामपंचायतीचं काय म्हणणं? आणि तिथल्या ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की तहसीलनं द्यावी, तहसीलनं करावी. तहसीलदार म्हणतंय कलेक्टरनं द्यावं, कलेक्टर म्हणतंय सरकारनं द्यावं. आमचा काहीसुद्धा ह्याच्यामध्ये हे नाही. आणि सगळी लोक आमची लहान थोर लोकांपासून त्या जमिनीमध्ये राहतात. मग आता आपली मागणी काय असणार आहे? आता मागणी आमची अशी राहणार आहे की आमच्या नावी करून द्या, म्हणजे आम्हाला सरकारची जी काही योजना आहेत त्या योजना आम्हाला लाभार्थ्यांना मिळावा ही आमची अपेक्षा आहे. पुढं काय करणार? आता पुढं म्हणजे जमीन कसणार आणि त्याच्यामध्ये कष्ट करून जिल्हाधिकारी साहेबांसोबत बोलणं झालं, त्याच्या पुढची तुम्ही काय करणार? भूमिका काय असणार आहे? आता भूमिका अशी घेणार आहेत लोक की तहसीलवर मोर्चा नेणार आहेत. असं नाव तुमचं? मी भागवत देवराव काळे, राहणार सरमकुंडी, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.